नमस्कार, रेश्माज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्या किचनमध्ये छोल्याची रस्सा भाजी बनवणार आहे। कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपल्या घरी जर पाहुणे येणार असेल तर झटकीपट होणारी ही अशी रेसिपी आहे। तर चला मग आपण हे छोले आता प्रथम कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। तर आपण कुकरमध्ये हे छोले आपण शिजवून घेणार आहे। त्याच्यासाठी आपण हे पाव किलो मी हे रात्री हे काबुली चणे मी आणले होते, ते रात्री मी भिजत घातले आणि आता मी ह्या कुकरमध्ये त्याच पाण्यामध्ये दोनदा हे स्वच्छ धुवायचे आणि त्याच पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि तेच पाणी आपण हे शिजण्यासाठी वापरणार आहे। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे ॲड करणार आहे, एक तेजपत्ता टाकणार आहे, 2 मसाला वेलची टाकणार आहे, 4 काळे मिरी टाकणार आहे आणि 1 हिरवी वेलची टाकणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हे 1 कप पाण्यामध्ये मी 1 चमचा चहाची पावडर घातली होती, तो रंग छान येण्यासाठी छोल्याला त्यासाठी हे वापरायचं आहे आणि ह्या छोल्यामध्ये मिक्स करायचे आहे। आणि याच्यामध्ये थोडेसे 1 चमचा मीठ आपणाला याच्यामध्ये घालून आपण शिजवून घ्यायचे आहे। शिजवून म्हणजे 3 शिट्ट्या आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे, जसं ज्यांचा कुकर आहे त्याप्रमाणे। पण हे 3 शिट्टे मी ह्याच्यामध्ये सोडा घालत नाही अजिबात, विना सोड्याचे मी ह्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। त्यामुळे ते छोले एकदम सॉफ्ट असे शिजायला हवे, कच्चे राहू नये म्हणून मी 3 शिट्ट्या देत आहे। तर चला मग आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ ॲड करून आपण याला 3 शिट्ट्या देऊया आणि त्यानंतर आपण याचा मसाला करायला घेऊया। आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ ॲड करणार आहे आणि हे गॅसवर ठेवणार आहे। आपण प्रथम आपण आता छोल्याची रस्सा करणार आहे, जी ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यासाठी हे मसाले आहेत। हे मसाले आपण कशा प्रकारे वापरणार आहे ते मी सांगणार आहे। प्रथम हे मी माझ्याकडे लहान कांदे होते त्याच्यामुळे मी हे 6 घेतले आहेत। आपल्याकडे जर मोठे कांदे असतील तर 2 मोठे कांदे घेतले तरी चालेल। 1 मोठा मी टोमॅटो घेतलेला आहे, अर्धी वाटी मी नारळ घेतलेला आहे, तो मी किसून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आलं लसूण थोडंसं मी घेतलेलं आहे, 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं, याची बारीक पेस्ट करायची आहे किंवा कुटून घेतलं तरी चालेल। आणि हा मसाला जो आहे हा 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, 4 काड्या दालचिनी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा काळी मिरी, म्हणजे 10 ते 12 हे काळी मिरी आहे। हा मसाला आपण थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला त्याची बारीक पावडर करायची आहे। आणि हे आपला हा जो नारळ आहे ना, तो मी अर्धा वाटी घेतला आहे, तो किसून हे कोथिंबीर घालून हा बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, आलं लसूण आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। आणि दुसरा मसाला म्हणजे हा फोडणीसाठी वापरणारा हा दुसरा मसाला आहे। त्याकरता मी इथे धना पावडर घेतली आहे, साधारणतः ही 15 ग्रॅम आहे, म्हणजे मी इथे 3 टेबलस्पून, हा टेबलस्पून आहे, ह्याने मी हे 3 टेबलस्पून मी धना पावडर घेतली आहे। धना पावडर जर घरामध्ये नसेल तर तुम्ही 3 चमचे अख्खे भरून धणे थोडेसे भाजून त्याची पावडर करून घेतली तरीही चालेल। आणि इथे काश्मीरी लाल पावडर मी ही 4 चमचे घेतलेली आहे आणि गरम मसाला पावडर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे। तिखट मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे आणि ही कसुरी मेथी मी 1 चमचा घेतली आहे आणि 1 चमचा मी साखर घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व मसाले बारीक वाटून घेणार आहे। हे मसाले मी वाटून घेणार आहे, खोबरं वाटून घेणार आहे, कांदे बारीक सगळं चिरून हे सगळं आपण आता छोल्याची तयारी करायला घेऊया। हे पहा, मी आता हा मसाला कोरडा असा मंद आचेवर हलकासा भाजून घेतलेला आहे, जास्त काही भाजलेला नाही आहे आणि तो थोडा थंड होऊन द्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ह्याला फिरवायचं आहे। जास्त बारीक पेस्ट नाही झाली तरी चालेल, कारण हा मसाला कमी आहे। थोडासा आपण हा कुटून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला फिरवला, जितका बारीक होतो तितका बारीक करा, नाहीतर मग अर्धवट जाडसर असेल तरी चालेल। आता मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला छान असा बारीक पावडर करून घेत आहे। आता आपण छोल्यासाठी सगळी तयारी करून घेतली आहे। मसाले सगळे गरम मसाला मी वाटून घेतलेला आहे, खोबऱ्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे। आपण ओला नारळ जो घेतलेला आहे किसलेला अर्धी वाटी, तो काय भाजायचा वगैरे नाही आहे, आपल्याला फक्त तो किसून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। तर प्रथम आपण एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकणार आहे।
तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तेल चांगले गरम झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे तो टाकून मध्यम आचेवर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। वाटल्यास कांदा परतताना आपण थोडे याच्यामध्ये मीठ टाकले तरी चालेल, कारण कांदा शक्यतो लवकर भाजला जाईल। आता आपण कांदा लालसर असा भाजेपर्यंत परतत राहायचं मध्ये मध्ये। हे पहा, कांदा लालसर असा परतून झालेला आहे। मी कुठलीही ग्रेव्ही करताना किंवा कुठलीही भाजी करताना कांदा नेहमी मी लालसर असा परतून घेते। तुम्ही जेवढा कांदा टोमॅटो लालसर प्रकारे परताल तर त्याची भाजीची चव अतिशय उत्तम होते। कधीही कांदा टोमॅटो परतण्यासाठी घाई करू नका। आता आपण ह्याच्यामध्ये हे आलं लसूण मी बारीक करून घेतली पेस्ट, ती आता ह्याच्यामध्ये मी टाकून परतणार आहे। मसाले कांदा आपण ज्याप्रमाणे व्यवस्थित परतू, हळूवारपणे शांतपणे, तो त्याप्रमाणेच आपली भाजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते। आता गॅसची आच थोडीशी मोठी करायची आहे आणि हे आलं लसूण परतून घ्यायचं आहे। आणि हे असं परतत असताना आपण त्याच्यामध्ये पुन्हा गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि एक पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे की जेणेकरून ह्या कांदा आणि आलं लसूणची पेस्ट, याची आलं लसूणची पेस्ट आहे त्याचा हा स्वाद पूर्णपणे ह्या ग्रेव्हीमध्ये उतरण्यासाठी आपण याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारणार आहे। आणि पुन्हा असं परतून घ्यायचं आहे पाण्याचा शिंतोडा मारून, कारण हा कांदा सुद्धा मऊ होणार आणि आलं लसूणची पेस्ट ही छान प्रकारे परतून तिचा स्वाद भाजीमध्ये छान प्रकारे उतरणार आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण झाकून घ्यायचे। 1 मिनिट झाला आहे। मंद आचेवरती आपल्याला ह्या 1 मिनिटावरती हे आलं लसूण परतून घ्यायचे आहे। हे पहा, कांदा मऊ झालेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा एकजीव झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत। गॅसची आच मंदच ठेवायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ही धना पावडर टाकायची आहे। आपण वाटलेला हा खडा मसाला बारीक तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ही काश्मीरी मी 4 चम्मच घेतलेले आहे, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे। त्यानंतर हे तिखट लाल, थोडीशी साखर आणि हा गरम मसाला हा ऑप्शनल आहे। मी थोडासा टाकते की अजून चव छान होण्यासाठी। जर गरम मसाला आपल्याकडे नसेल किंवा आपल्याला टाकायचा नसेल तर आपण हा टाकू नये आणि आपल्याला मी जो खडा मसाला घरी गरम केलेला आहे तोच टाकला तरी चालेल, पण मला ह्याने हा टाकल्यामुळे अजून चव माझी छान होते म्हणून मी हा फक्त अर्धा टीस्पून, जास्त नाही, त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। आणि ही कसुरी मेथी ही थोडी कुस्करून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। हा टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व मसाले, गरम मसाले, टोमॅटो आपण सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आज मध्यम करायचे, अगदी बारीक पण नाही, आणि हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे पहा, हे छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे। मसाले परतल्यावर त्याचा जो अरोमा असतो तो यायला लागला की गॅसची आच थोडीशी परत एकदम मंद करायची आहे। हे पहा, मसाले ह्या तेलावरती परतायला सुरुवात झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये
पुन्हा मसाला परतल्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे किंवा थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे टोमॅटो, गरम मसाला मऊ होऊन, टोमॅटो चांगले नरम होऊन त्याची चांगली ग्रेव्ही तयार होते. हा जो बेसिक मसाला आहे, हा जर आपण व्यवस्थित परतला, शांतपणे जर परतून व्यवस्थित केला, तर आपली ही छोल्याची भाजी अतिशय उत्तम प्रकारे होते. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि मंद आचेवरती झाकून ठेवायचं आहे. थोडं पाणी कमी जास्त पडलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपण ते पाणी थोडा वेळ सुकून द्यायचे आहे. आता छान मऊ असे सगळं मिश्रण होईपर्यंत आपण मंद आचेवरती त्याच्यावरती झाकण घालून गॅसची आच मंद करून आपण साधारणतः 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचे आहे. साधारण 2 ते 3 मिनटं झाली आहेत. आता आपण पाहायचे आहे की कांदा आणि टोमॅटो सगळं आता मऊ झालेलं आहे की नाही. हे पहा, मसाला छानपैकी परतून झालेला आहे. टोमॅटोसुद्धा नरम झाला आहे. जोपर्यंत टोमॅटो नरम होत नाही तोपर्यंत आपण असंच मंद आचेवर त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामधले जे पाणी आपण टाकले होते ते सुद्धा पूर्णपणे असं सुकून गेलं आहे आणि तेल वर आलं आहे. आपला मसाला पूर्णपणे असा परतून झाला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हे मी काबुली चणे हे ना मी शिजवून घेतलेले आहे आणि त्याचं पाणी मी वेगळं काढून ठेवलेलं आहे. आणि हे चणे मी असे दुसरीकडे वेगळे कोरडे करून घेतलेले आहे, कारण की ह्या मसाल्यामध्ये आपण हे जे छोले टाकणार आहे ते हे मसाला ह्या छोल्यासाठी असा इथे लागणार आहे. पाण्यासाईड टाकलं तर तो पाण्यात वरच तरंगतो मसाला, तो पटकन मिळून येत नाही. त्याच्यामुळे मी हे चणे असे परतून घेण्यासाठी मी केले आहे. असे हे पहा, छानपैकी असे मसाले परतून घ्यायचे. याच्यामध्ये तिखट मी ह्याच्यामध्ये काश्मीरी लालचा जास्त वापर करते, कारण छोले असा प्रकार आहे की तो जास्त झणझणीत व तिखट नसतो. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मी 4 टीस्पून भरून टाकलेले आहे आणि तिखट मी थोडंसं टाकलेलं आहे, कारण मला ते तिखट जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मी, आणि आपल्याला जर तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकता. पण शक्यतो काश्मीरी लालच याच्यामध्ये जास्त वापर करा, कारण ते दिसण्यासाठी पण आकर्षक दिसतं आणि जास्त झणझणीत पण होत नाही. मग अशा प्रकारे हे मी चणे जे आहेत ना ते मी ह्या मसाल्यामध्ये परतून घेते की हा मसाल्याचा स्वाद त्याच्या अंगाला चिकटून राहतो परतताना. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. हे असं परतून द्यायचं आहे जरा मध्यम गॅसची आच करून. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे आपण. आता हे खोबऱ्याचे वाटण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. चांगली बारीक अशी पेस्ट करायची आहे खोबऱ्याची. मी खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे, फक्त थोडीशी ती कोथिंबीर आणि ओला नारळ किसूनच मी त्याची बारीक पेस्ट केलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे परतून घ्यायचे आहे. आणि हे पाणी आहे, हे छोल्याचे पाणी शिजवलेले मी काढून घेतलेले आहे बाजूला, ते आपण नंतर टाकणार आहे. आता आपण परतून घ्यायचे आहे. आणि सर्वात शेवटी पुन्हा आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आहे, कारण की याला मीठ खूप भरपूर प्रमाणात याला मीठ लागतं, कारण आपण याच्यामध्ये मिरची पावडरचा वापर केलेला आहे. कुठले असे मसाले ॲड केले नाही की त्याच्यामध्ये मीठ वगैरे आहे. आता आपण हे छानपैकी परतून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे किंवा साधारणतः 2-3 मिनटं परतून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट परतून झाले आहे. आता आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचे आहे. जर आपल्याला पातळ ग्रेव्ही हवी असेल थोडीशी तर आपण त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. भाताबरोबर खाण्यासाठी पाहिजे असेल तर थोडीशी पातळही करू शकता किंवा अशी दाटसर अशी पाहिजे असेल तर तशीही करू शकता. जर आपल्याला अजून थोडंसं पातळ करायचं असेल तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता. आता मी
मला थोडीशी अशी दाटसरच हवे, जास्त पातळ नको आहे. त्याच्यामुळे मी आता हे मंद आचेवरती थोडेसे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती शिजू द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा ज्यांना कुकरमध्ये छोले शिजवायला जमत नसेल किंवा गीर होण्याची शक्यता असते, कुकरमध्ये कधी कधी शिट्ट्या होत नाही वगैरे, मग तुम्ही सरळ एका पातेल्यामध्ये ते छोले आणि मसाला शिजत घालून मंद आचेवर शिजवू शकता. 5 ते 10 मिनटं मी मंद आचेवर हे छोले शिजवण्यासाठी ठेवले होते. हे पहा, अशी रसरशीत अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण मिठाचे प्रमाण बघून जर वाटत असेल तर पुन्हा मीठ टाकू शकता. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि थोडेसे असे परतून घ्यायचे आहे. या प्रकारे आपले हे छोले संपूर्णपणे तयार झाले आहे. आता आपण याच्यावरती झाकण झाकून असेच गॅस बंद करून ठेवून द्यायचे आहे. छोल्याच्या रस्स्याबरोबर जिरा राईस हा अप्रतिम लागतो. तेव्हा मी एक झटकीपट छोटीशी जिरा राईसची रेसिपी दाखवणार आहे. प्रथम आपण एका भांड्यामध्ये 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण कुठलाही कोलम तांदूळ घेतला तरी चालेल, पण शक्यतो जुना तांदूळ घ्या. मी इथे बासमती बिर्याणी राईस तांदूळ घेतलेला आहे, तो 2 वाट्या घेतलेला आहे. आता आपण हे तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून एका चाळणीमध्ये एक 15 ते 20 मिनटं निथळत ठेवायचं आहे. टाईम नसेल तर एक तर 15 मिनटं 20 मिनटं ठेवला तरी चालेल, नाही तर अर्धा तास शक्यतो ठेवावा लागेल. आता आपण स्वच्छ धुवून हा चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे. या प्रकारे मी तांदूळ स्वच्छ 2दा धुवून आता ह्या चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे. साधारणतः एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास वेळ असेल तर. आता मी ह्याला असंच निथळत ठेवणार आहे. आणि ह्या वाटीने जे मी तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाट्याने 3 ते 3.5 वाट्या मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. हे पहा, या वाटीने मी मोजून 2 वाट्यांना मी 3.5 वाटी पाणी घेणार आहे. 3 वाटी घेतलं तरी चालेल. 2, 3. आता हे पाणी आपण गॅसवर उकळी आणण्यासाठी ठेवून देणार आहे. जिरा राईस करण्यासाठी मी प्रथम कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचे आहे. 2 चमचे मी इथे तूप घालून घेणार आहे. आणि थोडेसे तेल पण याच्यामध्ये ॲड करायचे आहे. जास्त प्रमाणात तेल टाकू नका, कारण जास्त ऑइली असा भात होईल. आता हे तूप आणि तेल 2 ते 3 टेबलस्पून तेल आणि 2 चमचे मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. ते चांगले असे छान कडकडीत थोडेसे गरम व्हायला ठेवायचे आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे घालणार आहे. जिरे जास्तही घालायचे नाही आहे, कारण जास्त प्रमाणात जिरे घातले तर जिरेची जास्त प्रमाणात कचकच तोंडामध्ये येते. तर आपण ह्याच्यामध्ये हे 1 टीस्पून जिरे घालून घेणार आहे. जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये 1 तमालपत्र घालून घ्यायचं आहे. आणि पटकन याच्यामध्ये आपण हा निथळत ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. बाजूला मी पातेल्यामध्ये मगाशी पाण्याचे प्रमाण दाखवले होते, ते मी गरम करण्यासाठी ठेवले आहे. त्या पाण्याला एक उकळी आली की आपण हा भात परतून झाला की त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहे. आता गॅसची आग थोडीशी मध्यम ठेवून आपण हे तांदूळ
गुलाबी असे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, कुठलाही भात करताना, मसाले भात, पुलाव किंवा जिरा राईस, आपण हे तांदूळ जेवढे छान परतू तेवढा भात सुटसुटीत होईल। आता हे गुलाबी रंगावरती छान असे तांदूळ थोडेसे आकसून येतात। जिरा राईस वगैरे करताना कधीही आपण जुना तांदूळ घ्यायचा आहे। आणि हा झटकेपट कुकरमध्ये होणारा जिरा राईस आहे। पातेल्यामध्ये पण आपण ह्याच प्रकारे करू शकतो, फक्त आपल्याला त्याची क्रिया थोडीशी वेगळी आहे। ती सुद्धा रेसिपी मी एकदा तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, असे सतत परतत राहायचे आहे, नाहीतर तांदूळ असे खाली चिकटत राहील। गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे। तांदूळ असे पूर्ण कोरडे होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहेत। सतत आपल्याला हा तांदूळ असा परतत राहायचा आहे। पहा, तांदूळ आता थोडासा असा आकसून घेतल्यासारखा झाला आहे आणि थोडासा असा सुटसुटीत पण झालेला आहे। तांदूळ जेवढा छान तुम्ही परताल तेवढा भात सुटसुटीत होणार। एक मिनिट आपले तांदूळ परतून झाले आहे। आपल्याला आता त्याच्यामध्ये हे मी बाजूला पाट्यांचं प्रमाण दाखवलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यात मीठ ॲड करणार आहे। पाणी टाकून हे मीठ टाकून मिठाची चव थोडी पाहायची आपण, मीठ व्यवस्थित पडले की नाही। आता आपल्याला याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये हा भात व्यवस्थित शिजला जातो आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर लगेच आपल्याला कुकरचं झाकण काढायचं नाहीये। साधारण अर्धा तास तरी त्याला उघडायचं नाहीये, कारण त्या वाफेमध्येच हा बासमती तांदूळ छान प्रकारे फुलून येतो। म्हणून आपण ह्या 2 शिट्ट्या झाल्या की साईडला कुकर थंड होईपर्यंत, अगदी त्याची पूर्ण वाफ निघून झाल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला तो कुकर खोलायचा आहे। असा हा झटकेपट होणारा आपला जिरा राईस आहे। हे पहा, कुकरची वाफ थंड झाल्यानंतर मी 2 शिट्ट्या दिल्या होत्या। कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर मी पुन्हा झाकण काढून हे मिश्रण जे होतं ते एकजीव करून एकदम असं परतून घेतलं। कारण कुकरमध्ये जेव्हा आपण भात करतो तेव्हा जे आपण जिन्नस टाकतो ते सगळं वरती असं एक थर बसलेला असतो, तर आपण ते पुन्हा मी एकजीव केलं आणि पुन्हा झाकण लावलं आणि तसं त्या स्थितीमध्ये मी साईडला ठेवून दिलं। आता पूर्णपणे ते मिश्रण भातसुद्धा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। अशा प्रकारे हा झटकीपट कुकरमध्ये होणारा जिरा राईस आहे। हे पहा, आपले रस्सेदार छोले आणि जिरा राईस दोन्ही आपले संपूर्णपणे तयार झाले आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।